नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूडच्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करते. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सणसणीत नावाचा सदर चालवतो, ज्यामध्ये महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल आम्ही माहिती देत असतो. या सणांच्या मागे पौराणिक कथा काय आहेत, हे सण कसे साजरे करावेत, किंवा या सणांना अनुसरून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती काय आहे याची देखील आम्ही माहिती देत असतो. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे आमचे नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. आता वळूया आजच्या एपिसोडकडे. श्रावण महिना आनंदाचा, खेळ चालतो इंद्रधनुचा, व्रतवैकल्ये सुरू होती, सणासुदींची महती गाती. संपूर्ण भारतीय उपखंडासाठी श्रावण महिना हा फार महत्त्वाचा महिना आहे आणि मराठी महिन्यांमध्ये देखील हा फार मानाचा महिना आहे आणि तसाच तो पवित्र महिना मानला जातो. आपल्या हिंदू पंचांगानुसार हा 5वा महिना आहे. हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. तसंच इतर देवांची आराधना देखील या महिन्यात केली जाते. श्रावण महिना म्हटला की वातावरण एकदम भक्तिमय असते. या महिन्यापासून सणांची, व्रतवैकल्यांची रेलचेल सुरू होते. तसंच उपवास, पूजा आणि धार्मिक कार्यांना देखील या महिन्यात फार महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा फार महत्त्वाचा असून वेगवेगळ्या देवांची आराधना प्रत्येक दिवशी केली जाते आणि म्हणूनच कदाचित श्रावण महिन्याला सणांचा किंवा व्रतवैकल्यांचा राजा म्हटलं जातं. श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते. नागदेवतेला उकडीच्या मोदकांचा किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावण शुद्ध पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे सण साजरे केले जातात. या दिवशी कोळी बांधव समुद्रावर नारळ अर्पण करून त्याची पूजा करतात. हा दिवस रक्षाबंधनाचा सण म्हणून देखील साजरा केला जातो. बहीण भावांच्या अतूट प्रेमाचं हे प्रतीक आहे. या दिवशी नारळापासून बनवलेले गोड पदार्थ जसे की खोबऱ्याच्या वड्या, ओल्या नारळाच्या करंज्या असे पदार्थ बनवले जातात. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. हा दिवस भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी विशेषतः उपवास केले जातात आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या जल्लोषात गोपाळकाला साजरा केला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांची पूजा केली जाते. या दिवशी उपवास, अभिषेक आणि मंत्रपठण याला महत्त्व आहे. भगवान शंकरांच्या पिंडीवर या दिवशी जलाभिषेक, दुग्धाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. तसंच महादेवाला वाहिला जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्व देखील या दिवशी खूप आहे. श्रावण महिन्यातील मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. हा दिवस देवी पार्वतीला समर्पित आहे. नवविवाहित महिला लग्नाच्या पहिली 5 वर्ष हे मंगळागौरीचे व्रत करते. सकाळी मंगळागौरीचे पूजन केले जाते आणि तिला नैवेद्य दाखवला जातो. विशेषतः पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. सायंकाळी आपले पारंपरिक खेळ म्हणजे झिम्मा, फुगडी, गोफ, काठडं असे विविध खेळ खेळले जातात आणि त्यानंतर भाजणीचे वडे आणि मसाले भात असा बेत असतो. 5 वर्षानंतर या मंगळागौरी व्रताचे उद्यापन केले जाते. श्रावण महिन्यातील बुधवार हा बुध बृहस्पतीचा वार म्हणून ओळखला जातो. बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते. बुध आणि गुरु यांच्या फोटोची जशी आपण इतर देवांची पूजा करतो तशी पूजा करून त्याला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. बुध बृहस्पतीचे व्रत 7 वर्षासाठी करतात आणि या व्रतानंतर बुद्धिचातुर्य, धनसंपदा आणि आरोग्य यांची प्राप्ती होते असं मानलं जातं. श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे व्रत केले जाते. श्रावण महिना सुरू झाला की घरोघरी भिंतीवर जिवतीची प्रतिमा लावून तिची पूजा केली जाते. पूजा करताना तिला कापसाचे वस्त्र, आघाडा, दुर्वा किंवा माळ वाहिली जाते. पूजा झाल्यानंतर त्याला दूध लह्यांचा किंवा दूध फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला जातो. एका शुक्रवारी लहान बाळ असलेल्या एका सवाष्णीला बोलवून तिची ओटी भरली जाते. हे व्रत करताना प्रत्येक शुक्रवारी सवाष्णींना बोलवून संध्याकाळी हळदी कुंकू केले जाते. हे व्रत मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या सुखरूपतेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते. पूजा झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे.
जर मुलं परगावी असतील तर चारी दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात, म्हणजे त्यांचे औक्षण केल्यासारखे होईल. या दिवशी देवीची ओटी भरली जाते. श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवतेची आणि हनुमानाची पूजा करणे शुभ मानले जाते. शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आणि हनुमानाची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी या दिवशी दानधर्म, उपवास आणि पूजा केली जाते. श्रावण महिन्यातील रविवारी आदित्य राणूबाईचे व्रत करण्याची प्रथा आहे. खरं तर रविवार हा सूर्यदेवतेची आराधना करण्याचा वार आहे, परंतु श्रावण महिन्यातील रविवारी सूर्यदेवतेंच्या पूजेच्या अगोदर त्यांची पत्नी राणूबाई यांची पूजा करण्याची प्रथा आहे. श्रावण महिन्यातील सणांची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावास्या आणि पोळा. पिठोरी अमावास्याचे देखील व्रत केले जाते. दुसरा सण आहे पोळा. शेतकऱ्याचा जीवाभावाचा मित्र बैल याची या दिवशी पूजा केली जाते. त्याला सजवून त्याला गोडधोड खाऊ घातले जाते. त्याला शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. विशेषतः खेडेगावामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्रावण महिन्याचे जसे धार्मिक महत्व आहे तसेच वैज्ञानिक महत्व देखील आहे. श्रावण महिन्यामधील ऋतूतील हवामानातील बदलामुळे आपल्या शरीराची पचनसंस्था मंद झालेली असते. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या व्रतवैकल्यांच्या उपासामुळे आपल्या पचनसंस्थेला थोडा आराम मिळतो. उपासासाठी विशेषतः साबुदाण्याचा वापर केला जातो. साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याची खिचडी किंवा उपासाचे थालीपीठ किंवा शेंगदाण्याचा लाडू अशा पदार्थांचं या उपासाला सेवन केलं जातं. श्रावण महिना पावसाळ्या ऋतूत येत असल्यामुळे या महिन्यात पावसाचे देखील एक वेगळेच रूप आपल्याला पाहायला मिळते. सगळीकडे हिरवेगार सृष्टी सौंदर्य असते. वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंदाचे असते. सणांच्या आणि व्रतवैकल्यांमुळे सगळीकडे हौसमौज केली जाते. श्रावण महिन्यातील या पावसाचे वर्णन करण्याचा बालकवी यांना देखील मोह आवरला नाही आणि म्हणूनच त्यांनी लिहून ठेवलं आहे. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे. असा हा सुंदर साजेरा श्रावण महिना तुम्हाला आनंदात जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सप्रे फूड्सचे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजे saprefoods.com वर उपलब्ध आहेत. तसेच Amazon आणि फ्लिपकार्टवर देखील ते अवेलेबल आहेत. आमचे सप्रेसचे आउटलेट्स बोरिवली, दहिसर, कांदिवली, विलेपार्ले, शिवडी, ठाणे आणि वसई येथे आहेत. तेथून देखील तुम्ही ते खरेदी करू शकता किंवा स्विगी आणि झोमॅटो यावरून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये आमचे सप्रेसचे पदार्थ उपलब्ध आहेत. तर आमच्या सप्रेसच्या पदार्थांची खरेदी करा आणि तुमची व्रत वैकल्ये सण आमच्या सप्रेसच्या पदार्थांबरोबर आनंदाने साजरी करा.